Hello students, I am Mrs. A. B. Behre from HPT Arts and RYK Science Junior College नाशिक. आजचं आपलं अल्कोहोल्स, फेनॉल्स अँड इथर्स या चॅप्टरवरचं हे तिसरं लेक्चर आहे. आज आपण या लेक्चरमध्ये प्रिपरेशन ऑफ फेनॉल्स आणि फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोल्स अँड फेनॉल्स शिकणार आहोत. Now let's start with preparation of phenols. In preparation of phenols there are 4 different methods. First one is from chlorobenzene, second one is from benzene sulfonic acid, third one is from aniline and fourth one is from cumin. Okay, now we will see first from chlorobenzene. This process is also called as Doe process. Now chlorobenzene is fused with NaOH at 623 Kelvin and 300 atmospheric pressure to obtain sodium phenoxide, which on acidification give phenol. Now see the reaction. This is a chlorobenzene reacted with NaOH at 623 Kelvin temperature and 300 atmospheric pressure gives sodium phenoxide. This sodium phenoxide is which on acidification gives this phenol. Okay, now reaction बघा परत एकदा मराठीतनं. हे काय क्लोरोबेन्झिन. क्लोरोबेन्झिनचे आपण NaOH बरोबर रिॲक्शन केल्यानंतर रिॲक्शन कंडिशन बघा काय आहे. टेम्परेचर आहे 623 केल्विन आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे 300 ॲटमॉस्फेअर. आपल्याला सोडियम फिनॉक्साईड मिळतं. सोडियम फिनॉक्साईडचं ॲसिडिफिकेशन केल्यानंतर फेनॉल मिळतं. ओके, नाउ नेक्स्ट मेथड, सेकंड मेथड इज फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ॲसिड. बेन्झीन ऑन ट्रीटमेंट विथ ओलियम फॉर्म बेन्झीन सल्फोनिक ॲसिड, which on treatment with NaOH gives sodium benzene sulfonate, followed by fusion with NaOH gives sodium phenoxide, which on reaction with dilute acid gives phenol. आता reaction बघा. This is benzene treated with oleum means H2SO4 in presence of sulfur dioxide gives benzene sulfonic acid. This benzene sulfonic acid on reaction with NaOH gives sodium benzene sulfonate. This sodium benzene sulfonate on fusion with NaOH at 553 Kelvin gives sodium phenoxide. This sodium phenoxide treated with dilute HCl gives phenol. Okay, रिॲक्शन परत एकदा मराठीतनं बघा. हे काय बेन्झीन. बेन्झीनचे आपण ओलियम म्हणजेच काय H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ सल्फर ट्रायऑक्साईड बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला बेन्झीन सल्फोनिक ॲसिड मिळतं. बेन्झीन सल्फोनिक ॲसिडचे आपण NaOH बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला सोडियम बेन्झीन सल्फोनेट मिळतं. सोडियम बेन्झीन सल्फोनेट आपण NaOH बरोबर फ्यूज केल्यानंतर टेम्परेचर आहे 553 केल्विन. आपल्याला सोडियम फेनॉक्साईड मिळतं. सोडियम फेनॉक्साईडचं आपण डायल्यूट HCl बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला फेनॉल मिळतं. ओके, दिस इज द सेकंड मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ फेनॉल. नाउ सी द थर्ड मेथड, that is from aniline. Aniline on treatment with sodium nitrite in presence of hydrochloric acid gives benzene diazonium chloride, which on hydrolysis with warm water gives phenol. Reaction बघा. This is aniline. Aniline treated with NaNO2 plus HCl means this is a nitrous acid HNO2 gives benzene diazonium chloride. This benzene diazonium chloride with hydrolysis of warm water gives phenol. ओके, रिॲक्शन परत एकदा मराठीतनं बघा. हे काय ॲनिलिन आहे. ॲनिलिनचे आपण नायट्रस ॲसिड बरोबर रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला बेन्झीन डायझोनियम क्लोराईड हा सॉल्ट मिळतो. याचं आपण वॉर्म वॉटर बरोबर हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला फेनॉल मिळतं. बाय प्रोडक्ट आहे नायट्रोजन प्लस HCl. नाउ नेक्स्ट from cumin. Fourth method is from cumin.
Cumene is oxidized in the presence of air to form cumene hydroperoxide, which on acidic hydrolysis gives phenol. मग आता रिॲक्शन बघा. दिस इज अ क्युमिन treated with oxygen gives cumene hydroperoxide. This cumene hydroperoxide on acidic hydrolysis gives phenol plus acetone. This is a byproduct. मग ते रिॲक्शन बघा परत एकदा मराठीतनं. हे काय आहे? क्युमिन आहे. क्युमिनवर बघा हा आयसोप्रोपिल ग्रुप आहे. इथला हा जो बेन्झिलिक कार्बन आहे, या बेन्झिलिक कार्बनवरचा हा बेन्झिलिक कार्बन आहे, याच्यावरचा हा हायड्रोजन हा पेरॉक्साईड ग्रुपने रिप्लेस केला जातो. त्याला केल्यानंतर पेरॉक्साईड ग्रुपने रिप्लेस केल्यानंतर आपल्याला क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड मिळतं. बघा हा हायड्रोजन इथे रिप्लेस होऊन आपल्याला हा पेरॉक्साईड ग्रुप इथे अटॅच झालेला आहे. दिस इज अ क्युमिन हायड्रोपेरॉक्साईड. क्युमिन हायड्रोपेरॉक्साईडचं ॲसिडिक हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला फेनॉल मिळतं. ओके. Now here the preparation of phenol is over. Now next, physical properties. Physical properties of alcohols and phenols. Now see the first property, boiling point. Boiling point of alcohols and phenols. The boiling points of alcohols and phenols increase in their molecular mass. आता इथे बघा टेबल दिलेला आहे. नेम, फॉर्म्युला, मॉलिक्युलर मास अँड बॉइलिंग पॉईंट दिलेलं आहे कंपाऊंडचं. आता पहिलं कंपाऊंड बघा मिथिल अल्कोहोल, दुसरं कंपाऊंड आहे इथिल अल्कोहोल. हे पहिले जे दोन कंपाऊंड हे अल्कोहोल आहेत, पुढचे दोन जे कंपाऊंड दिलेले आहेत ते फेनॉल्स आहेत, फेनॉल आणि पॅराक्रिसॉल. पहिले दोन अल्कोहोल आहेत, नंतरचे दोन फेनॉल्स आहेत. आता पहिले बघा मिथिल अल्कोहोल, मॉलिक्युलर मास आहे त्याचं 32. फॉर्म्युला इज CH3OH. मॉलिक्युलर मास 32, बॉइलिंग पॉईंट इज 65 डिग्री सेल्सिअस. इथिल अल्कोहोल बघा त्याचा फॉर्म्युला आहे CH3CH2OH. मॉलिक्युलर मास आहे 46, बॉइलिंग पॉईंट आहे 78. मग मिथिल अल्कोहोलचं मॉलिक्युलर मास हे इथिल अल्कोहोलपेक्षा कमी आहे. म्हणून आता इथे आपल्याला काय दिसतंय, इफ वी इन्क्रीज द मॉलिक्युलर मास बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस. बॉइलिंग पॉईंट बघा 65, 78. इथिल अल्कोहोलचा मॉलिक्युलर मास मिथिल अल्कोहोलपेक्षा जास्त असल्यामुळे बॉइलिंग पॉईंटसुद्धा त्याचा वाढलेला आहे. दिस इज 65, दिस इज 78. नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ फेनॉल्स. फेनॉल्स फॉर्म्युला C6H5OH. मॉलिक्युलर मास 94, बॉइलिंग पॉईंट 182 डिग्री सेल्सिअस. पॅराक्रिसॉल फॉर्म्युला CH3C6H5OH. मॉलिक्युलर मास इज 109, बॉइलिंग पॉईंट 202 डिग्री सेल्सिअस. मग बघा आता फिनॉलचं मॉलिक्युलर मास हे पॅराक्रिसॉलपेक्षा कमी आहे. म्हणजेच पॅराक्रिसॉलचं मॉलिक्युलर मास हे फिनॉलपेक्षा जास्त असल्यामुळे त्याचा बॉइलिंग पॉईंटसुद्धा जास्त आहे. बघा फिनॉलचा आहे 182 डिग्री सेल्सिअस आणि पॅराक्रिसॉलचा आहे 202 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच काय होतं, मॉलिक्युलर मास वाढलं तर बॉइलिंग पॉईंटसुद्धा वाढतो. नाव नेक्स्ट प्रॉपर्टी, solubility of alcohols. Lower alcohols C1 to C3. C1 to C3 म्हणजे काय, C1 means methanol, second one is ethanol and third one is propanol, are completely soluble in water due to their ability to form hydrogen bonds with water. मग इथे बघा पुढे फिगर बघा, याच्यात इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे काय दाखवलेलं आहे. मग ते इथे या ठिकाणी बघा हा काय, हा वॉटर मॉलिक्यूल आहे बरोबर. दिस इज अ वॉटर मॉलिक्यूल, दिस इज अ अल्कोहोल मॉलिक्यूल. हा अल्कोहोल मॉलिक्यूल आहे. मग या ठिकाणी आणि हा परत दुसरा वॉटर मॉलिक्यूल आहे. मग आता बघा या वॉटर मॉलिक्यूलमधला हा जो ऑक्सिजन आहे हा या अल्कोहोल मॉलिक्यूलमधल्या हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. हायड्रोजन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये हा बॉन्ड फॉर्म होतो. यालाच हा हायड्रोजन बॉन्ड असं म्हणतात. हा जो आहे हा हायड्रोजन बॉन्ड आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. तसंच आता इथे बघा दुसऱ्या याच्यात हा जो अल्कोहोल मॉलिक्यूल आहे आणि हा वॉटर मॉलिक्यूल आहे. अल्कोहोल मॉलिक्यूलमधला हा ऑक्सिजन वॉटर मॉलिक्यूलमधला या हायड्रोजन बरोबर बॉन्ड फॉर्म करतो. हा आहे हायड्रोजन बॉन्ड. म्हणून यालाच काय म्हणतात मग, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग.
Okay, now next, physical state. Lower members of alcohols are liquids and higher members are solid. Lower member अल्कोहोलचे लिक्विड्स आहेत आणि हायर मेंबर्स हे सॉलिड आहेत. नाउ नेक्स्ट, here physical properties are over. Now see the chemical properties of alcohols and phenols. First chemical property is litmus test. Water soluble alcohols are neutral to litmus, means no change in color of litmus. Aqueous solution of phenols turns blue, litmus red because phenols are acidic. This is first property, chemical property. Now second chemical property, characteristics test for phenols. Phenols react with neutral ferric chloride solution to give deep coloration of ferric phenoxide. मग त्या ठिकाणी रिॲक्शन दिली बघा. दिस इज phenol treated with FeCl3 solution gives फेरिक फेनॉक्साइड कॉम्प्लेक्स. या कॉम्प्लेक्सचा कलर एकतर पर्पल असेल किंवा व्हायलेट असेल किंवा ग्रीन असेल प्लस HCl. ओके, नाउ नेक्स्ट, रिॲक्शन विथ बेस. अल्कोहोल्स आर न्यूट्रल, therefore doesn't react with base. Phenols are weakly acidic, therefore reacts with strong base like NaOH to give sodium phenoxide. Now next, reactions involving cleavage of OH bond. Now first, acidity of alcohol. Now see the acidity of alcohols. Alcohols on ionization gives alkoxide ion, which is very unstable due to the electron donating inductive effect of alkyl group. An electron releasing group such as methyl ethyl increases electron density on oxygen, tending to decrease the polarity of OH bond. This decreases the acid strength. आता बघा रिॲक्शन दिली आहे. दिस इज अल्कोहोल. अल्कोहोल ऑन आयोनायझेशन गिव्स दिस अल्कॉक्साइड आयन. तर मग आता हा अल्कॉक्साइड आयन तयार होतो आपलं अल्कोहोलचं आयोनायझेशन केल्यानंतर, आणि हा अनस्टेबल आहे. तो अनस्टेबल काय आहे? कारण त्याला जोडलेला हा अल्कॉक्साइड आयन आहे, कारण त्याला जोडलेला हा मिथिल ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे तो अनस्टेबल आहे. ओके, नाव मग इथे बघा हे काय अल्कोहोल आहे. अल्कोहोलमध्ये हा जो हे जे एक्सप्लेनेशन आहे त्याच्याविषयी मी बोलते इथे खाली. ह्या अल्कोहोलमध्ये हा जो RAL हा अल्किल ग्रुप आहे आणि हा कसा आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग और इलेक्ट्रॉन रिलीजिंग. दॅट्स वाय काय होतं मग या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळे हा इलेक्ट्रॉन्स देतो आणि त्यामुळे ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते. ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते आणि त्यामुळे हा OH बॉन्डवरची पोलॅरिटी कमी होते आणि त्यामुळेच ॲसिड स्ट्रेंथसुद्धा कमी होते. OH बॉन्डची पोलॅरिटी कमी झाल्यामुळे ॲसिड स्ट्रेंथसुद्धा कमी होते. ओके, नाउ नेक्स्ट, ॲसिडिटी ऑफ फेनॉल्स. फेनॉल्स ऑन आयोनायझेशन गिव्स phenoxide which is relatively more stable than alkoxide due to the resonance stabilization. ओके, आता फिगर हे बघा, रिॲक्शन बघा. दिस इज फेनॉल undergoes ionization gives phenoxide ion plus H+. मग त्या ठिकाणी बघा हे 5 हे दाखवले स्ट्रक्चर. याच्यातून आपल्याला काय दिसते बघा. दिस इज फेनॉक्साइड आयन. बरोबर आहे, हा फेनॉक्साइड आयन आहे. या फेनॉक्साइड आयनमध्ये हा जो ऑक्सिजन आहे याच्यावर काय निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, फेनॉक्साइड आयनच्या ऑक्सिजनवर हा निगेटिव्ह चार्ज आहे आणि हा फेनॉक्साइड आयन हा निगेटिव्ह चार्ज हा बेन्झीन रिंगला कॉन्जुगेशनमध्ये आहे. दिस फेनॉक्साइड आयन इज कॉन्जुगेशन विथ दिस बेन्झीन रिंग, म्हणून त्याचे रेझोनन्स इफेक्टने डिलोकलायझेशन होते.
डिलोकलायझेशन होताना काय होतं बघा, मग त्यामध्ये पहिल्या स्टेपमध्ये हा निगेटिव्ह चार्ज ऑर्थो कार्बनवर जातो, बरोबर आहे, इथे आला बघा तो ऑर्थो कार्बनवर. पुढच्या स्टेपमध्ये हा पॅरा कार्बनवर जातो आणि त्याच्या पुढच्या स्टेपमध्ये तो दुसऱ्या ऑर्थो कार्बनवर जातोय आणि म्हणून फिनॉक्साइड आयन अल्कोक्साइड आयनपेक्षा जास्त स्टेबल आहे, म्हणून फिनॉल हे ॲसिडिक आहे. ओके, नाउ नेक्स्ट, इन सबस्टिट्यूटेड फिनॉल्स the presence of electron withdrawing group such as nitro group enhances the acid strength of phenol. मग फेनॉलवर जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जोडलेला असेल म्हणजे नायट्रो ग्रुप जोडलेला असेल तर फेनॉलची ॲसिडिक स्ट्रेंथ वाढते. ऑन द अदर हँड इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप such as alkyl groups in general do not favor the formation of phenoxide ion resulting in decrease of acidic strength. या ठिकाणी बघा, क्रिसॉल्स आर लेस ॲसिडिक दॅन फेनॉल. आपण वरतीच पाहिलं फेनॉलचं एक्झाम्पल. आता इथे बघा हे क्रिसॉल आहे, या ठिकाणी याच्यावर हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे काय होतं, त्याची ॲसिडिक स्ट्रेंथ कमी होते. ओके, नाउ नेक्स्ट, इस्टरिफिकेशन. मग इस्टरिफिकेशन प्रोसेस म्हणजे काय, द रिॲक्शन बिटवीन अल्कोहोल और फेनॉल विथ अ कार्बोक्सिलिक ॲसिड टू फॉर्म अँड इस्टर इज कॉल्ड ॲज इस्टरिफिकेशन. ओके, नाउ सी, अल्कोहोल्स अँड फेनॉल्स रिॲक्ट विथ कार्बोक्सिलिक ॲसिड, acid anhydride and acid chlorides to form esters. आता reactions बघा, this is phenol, this is alcohol. Phenol or alcohol treated with or reaction with carboxylic acid in presence of acid as a catalyst gives ester plus H2O. रिॲक्शन इज रिव्हर्सिबल. ओके, आता पुढची रिॲक्शन बघा, फिनॉल और अल्कोहोल ट्रीटेड विथ ॲसिड अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट गिव्ज इस्टर प्लस कार्बोक्सिलिक ॲसिड. हियर ऑल्सो रिॲक्शन इज रिव्हर्सिबल रिॲक्शन. द रिॲक्शन विथ कार्बोक्सिलिक ॲसिड अँड ॲसिड अनहायड्राइड इज कॅरीड आउट in a presence of a small amount of concentrated sulfuric acid. मग त्या ठिकाणी बघा, या दोघं रिॲक्शन आपण कॅटलिस्ट म्हणून काय वापरलं आहे, ॲज अ कॅटलिस्ट सल्फ्युरिक ॲसिड. ही रिॲक्शन बघा, फिनॉल और अल्कोहोल ट्रीटेड विथ कार्बोक्सिलिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट, आपल्याला इस्टर मिळतं आहे प्लस H2O. रिॲक्शन ही रिव्हर्सिबल आहे, ती परत बॅकवर्ड जाऊ नये म्हणून H2O फॉर्म झाल्या काढला पाहिजे. ओके, पुढची रिॲक्शन बघा, RaROH अल्कोहोल और फेनॉल रिॲक्टेड विथ ॲसिड क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ बेस ॲज अ पिरिडीन गिव्ज इस्टर प्लस HCl. ही रिॲक्शन बघा, इथे आपण बेस वापरलेला आहे रिॲक्शनसाठी आणि रिॲक्शन ही irreversible. The reaction with acid chloride is carried out in the presence of a base pyridine so as to neutralize HCl which is formed during the reaction. ही रिॲक्शन झाल्यानंतर याच्यात HCl फॉर्म होतं आणि ते पिरिडीन हा बेस असल्यामुळे त्याच्याने न्यूट्रलाइज केलं जातं. नाउ नेक्स्ट, ॲसिटिलेशन ऑफ अल्कोहोल्स. ॲसिटिलेशन म्हणजे काय ते बघा, पहिल्यांदा द इंट्रोडक्शन ऑफ ॲसिटिल ग्रुप इन अल्कोहोल और फेनॉल इज नोन ॲज ॲसिटिलेशन. ओके, आता या ठिकाणी बघा, ROH गिव्ज, इथे आपल्याला ॲसिटिल ग्रुप इंट्रोड्यूस झाला आहे बघा अल्कोहोलवर. हे काय अल्कोहोल आहे, अल्कोहोलमधला हा H रिप्लेस होऊन इथे ॲसिटिल ग्रुप जोडला गेला, यालाच काय म्हणतात ॲसिटिलेशन. खालच्या एक्झाम्पलमध्ये बघा, खालच्या रिॲक्शनमध्ये दिस इज फेनॉल, फेनॉलमधला हा H ग्रुप या ॲसिटिल ग्रुपने रिप्लेस केलेला आहे. ओके, यालाच काय म्हणतात
acetylation. Acetylation of salicylic acid produces aspirin. Okay, my reaction baga. This is salicylic acid treated with acid anhydride in presence of acid as a catalyst gives acetyl salicylic acid. त्यालाच काय म्हणतात, ॲस्पिरिन प्लस ॲसिटिक ॲसिड ॲज अ बाय प्रॉडक्ट. आता रिॲक्शन बघा परत एकदा. हे काय, सॅलिसिलिक ॲसिड आहे. सॅलिसिलिक ॲसिडमधला हा OH ग्रुप आहे बरोबर. या ठिकाणचा हा जो हायड्रोजन आहे, हायड्रोजन ग्रुप हा ॲसिटिल ग्रुपने रिप्लेस होतो आहे बघा सॅलिसिलिक ॲसिडमधला. दिस H इज रिप्लेस्ड बाय दिस ॲसिटिल ग्रुप. मग रिॲक्शन होताना काय होतं आहे, सॅलिक ॲसिड रिॲक्टेड विथ ॲसिड अनहायड्राइड इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट आपल्याला ॲस्पिरिन मिळतं आहे किंवा ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड मिळतं आहे. ओके. मग आता ह्या रिॲक्शनला एक इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन आहे बरोबर आहे. हा काय ड्रग आहे, हा ॲस्पिरिन इज वन ऑफ द कॉमनली यूज ड्रग ॲज अ ॲनाल्जेसिक, anti-inflammatory and antipyretic. So here preparation of phenols as well as physical and chemical properties of alcohols and phenols are over.